राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी. प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आजपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. सेवा प्रवेश नियमांसह विविध मागण्या अनेक वर्षांपासून रखडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असून यापूर्वी धरणे आंदोलन आणि लाक्षणिक संप करूनही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आक्रमक झाले असून बेमुदत संपाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये आजपासून बेमुदत संपाला सुरुवात झाली आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आला असून सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येत आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रलंबित आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 2 जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये 2 तासाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. यानंतर 9 जून रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मात्र या दोन्ही आंदोलनानंतरही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पुढील टप्प्यात आज दिनांक 16 जून पासून राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामुळे वाहन नोंदणी, परवाना प्रक्रिया, फिटनेस तपासणी, परवानगी नूतनीकरण यासारख्या विविध सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले यांच्यासह अभिजित गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्ज्वल ठाकरे, संजय चौधरी, देवानंद खंडारे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मी अनिल मानकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोटार वाहन कर्मचारी संघटना आरटीओ अमरावती येथून आपल्याशी संवाद साधत आहे. आमच्या गेल्या आकृतीबंध संदर्भात 3.5 वर्षापासून आमच्या मागण्या आम्ही रेटत आहोत. शासनाकडे, परिवहन आयुक्त कार्यालयाकडे रेटत आहोत. शासनाकडे या स्वरूपात आम्ही मागण्या केलेल्या आहे. यापूर्वी सुद्धा आमचे निदर्शने, धरणे आंदोलने आणि 3 दिवसाचा लाक्षणिक संपसुद्धा झालेला होता. मागचे 1 वर्ष होऊन त्याच्यावर सुद्धा त्यांनी कारवाई केलेली नाही. त्यानंतर आम्ही या महिन्यात 2 तारखेला 2 जूनला आम्ही निदर्शने, 2 तासाचे ठिय्या आंदोलन केलं आणि परत 9 तारखेला आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आणि आज 16 तारखेला बेमुदत संपावर जात आहे. का जात आहे? याच्या अगोदर 2 वेळा आम्ही शासनाला सांगितलं की आमच्या मागण्याकडे लक्ष द्या. त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही विविध प्रकारे आंदोलने, निदर्शने केलेले आहे. तरी शासन आकृतीबंधाची अंमलबजावणी करायला तयार नाही आहे. का असं? पदोन्नतीची साखळी तुम्ही का राबवत नाही आहे? कुठले असे सेवा प्रवेश नियम आहे जे सेवा प्रवेश नियम व्हायला अडीचडी 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्ष लागतात? हातावर मोजण्यासारख्या सर्व गोष्टी आहेत. पूर्वीचे सेवा प्रवेश नियम आहे, त्यांना जिवंत करायला हे लोक तयार नाही आहेत किंवा ते राबवायला तयार नाही आहेत. आज पदोन्नती वाचून आमचा कर्मचारी रिटायर्ड होत आहे. त्याच्या भवितव्याचं काय? त्याच्या मानसन्मानाचं काय? त्याच्या कुटुंबाचं काय? त्याच्या वाढणाऱ्या वेतन श्रेणीचं काय? अरे किमान आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही किती रडायचं, किती ओरडायचं? बापाचं कर्तव्य आहे की उघड दरवाजा घ्या आम्हाला आज, पण कोणी बोलायलाच तयार नाही याविषयी. आज आम्ही बेमुदत संपावर जात आहे, तरीही शासनाला जाग येत नाही आहे. यापूर्वी शासनाने एक विकसित महाराष्ट्रांतर्गत एक कार्यक्रम राबविला होता. 6 मे ते 2 ऑक्टोबर 25ला हा कार्यक्रम राबविण्यात आलेला होता. यामध्ये 150 दिवसाचा कार्यक्रम शासनाने राबवलेला होता. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होता. त्यामध्ये एक मुद्दा होता आकृतीबंधाची अंमलबजावणी. त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय झालं? कुठे गेला तो आकृतीबंध? कुठे गेली त्याची अंमलबजावणी? मग शासनाच्या विकसशील, गतिशील परिवर्तनाला हे लोक हरताळ भासत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आमची मागणी पूर्ण करा. आम्हाला कामे करू द्या सुखाने आणि राहू द्या. आम्हाला मान सन्मान द्या. अरे जे आहे ते तर द्या. आम्ही तर काही नवीन. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यातील परिवहन व्यवस्थेवर आणि वाहनधारकांच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो की आंदोलन आणखीन तीव्र होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.